नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग आज आपण बघूया TT 2021 मधील अतिसंभाव्य प्रश्न. या पेपरमध्ये कोणत्या घटकावर प्रश्न जास्त विचारले जाणार आहेत तर आपण संख्या ज्ञान या प्रकरणावर TT 2021 मध्ये कोणते प्रश्न विचारले जातील तर त्या प्रश्नांचा या ठिकाणी सराव आपण करणार आहोत. चला तर बघूया. बघा, हा जो तक्ता दिसतो तुम्हाला समोर, 4 अंकांपासून प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या संख्या. मित्रांनो, यावर आधारित मागील TTचे पेपर जर बघितले तर बरेच प्रश्न विचारले गेलेत. तर आपण हा तक्ता समजून घेऊया. सगळ्यांनी हा तक्ता समजून घेणं फार गरजेचं आहे. बघा, 4 अंकांपासून प्रत्येक अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या संख्या आपण बघितलेलं आहे. 4 अंकांपासून तयार होणाऱ्या एकूण संख्या जर शून्य नसेल तर मित्रांनो तयार होणाऱ्या एकूण संख्या 24 असतात आणि जर शून्य असेल तर तयार होणाऱ्या एकूण संख्या 18 असतात. बघा, या ठिकाणी अंक प्रकार आहे सर्व सम. या ठिकाणी शून्य नाही आहे, चारही संख्या सम आहेत. अशा वेळेस तयार होणाऱ्या एकूण संख्या किती असणार आहेत? 24 असणार आहेत मित्रांनो. बघा, तर सर्वच संख्या सम असल्यामुळे, प्रत्येक अंक सम असल्यामुळे तयार होणाऱ्या समसंख्या देखील 24 असणार आहेत. विषम किती असतील? मग 0 असतील. त्यानंतर बघूया 3 सम आणि 1 विषम. बघा, या ठिकाणी 3 अंक सम आहेत आणि 1 विषम आहे. अशा वेळेस तयार होणाऱ्या एकूण संख्या ज्या आहेत मित्रांनो, या ठिकाणी काय आहे? एकूण संख्या. एकूण संख्या ज्या आहेत त्या किती होणार आहेत? 24च होणार आहेत. त्यापैकी सम किती होणार आहेत? 18 होणार आहेत आणि विषम 6 होणार आहेत. त्यानंतरचा प्रकार बघूया, 2 सम आणि 2 विषम. 2 सम आणि 2 विषम असा संख्या प्रकार जर असेल तर काय करायचं आहे? बघा, एकूण संख्या त्या 24च असणार आहेत कारण 4 अंक आहेत आणि त्यामध्ये बघा 2 सम 2 विषम, अशा वेळेस निम्म्या निम्म्या म्हणजे 12 सम आणि 12 विषम संख्या तयार होणार आहेत. आता बघा, त्यानंतरचा प्रकार आहे 1 सम आणि 3 विषम. अशा वेळेस काय होणार आहे? एकूण संख्या मात्र 24च असणार आहेत, सम 6 होणार आहेत आणि विषम 18 होणार आहेत. त्यानंतर बघा 3 सम आणि 1 शून्य. 3 समसंख्या आहेत आणि 1 शून्य आहे. अशा वेळेस तयार होणाऱ्या एकूण संख्या 18 असणार आहेत मित्रांनो. आपण बघितलं होतं याच्या अगोदर मागच्या व्हिडिओमध्ये. आता सम किती होणार आहेत? मग 18च होणार आहेत, विषम 0 होणार आहेत. त्यानंतरचा प्रकार आहे 2 सम 1 विषम आणि 1 शून्य. अशा वेळेस काय होणार आहे? तयार होणाऱ्या संख्या 18 असणार आहेत, त्यातील सम 14 असणार आहेत आणि विषम 4 होणार आहेत. त्यानंतरचा प्रकार आहे 1 सम 1 शून्य आणि 2 विषम. अशा वेळेस तयार होणाऱ्या संख्या 18 असणार आहेत, सम असणार आहेत 10 आणि विषम असणार आहेत 8. 1 शून्य आणि 3 विषम. बघा, या ठिकाणी असा प्रकार जो आहे त्याच्यामध्ये तयार होणाऱ्या संख्या एकूण 18 असणार आहेत आणि सम किती होणार आहेत? 6, तर विषम संख्या होणार आहेत 12. त्यानंतर सर्व विषम. बघा, सर्व विषम हा जो प्रकार आहे, चारही अंक जर विषम असतील तर अशा वेळेस काय होणार आहेत? तयार होणाऱ्या संख्या एकूण 24 असणार आहेत आणि सम मात्र एकही अंक नाही, त्यामुळे तयार होणाऱ्या संख्या 0 असणार आहेत. चारही अंक विषम असल्यामुळे विषम संख्या ज्या आहेत त्या 24 असणार आहेत. 3 विषम आणि 1 सम. अशा वेळेस तयार होणाऱ्या अंक संख्या 24 असणार आहेत, सम असणार आहेत 6 आणि विषम असणार आहेत 18. त्यानंतर 3 विषम आणि 1 शून्य. या प्रकारामध्ये तयार होणाऱ्या संख्या 18 असणार आहेत, 6 असणार आहेत सम आणि 12 असणार आहेत विषम. हा जर तक्ता आपण जर बघितला तर आपल्या एक लक्षात आलं असेल मित्रांनो, जर 4 अंक असतील तर प्रत्येक अंकांपासून 6 संख्या तयार होतात आणि शून्य जर असेल तर त्या शून्याच्या 6 संख्या होणार नाहीत. मग राहिलेल्या 3 अंकांपासून सायंत्रिक 18 संख्या तयार होतात मित्रांनो. अशा पद्धतीनं हा तक्ता जर आपण लक्षात घेतला तर बरेच प्रश्न आपल्याला याच्यावरचे सोडवता येतील किंवा अजून शॉर्टकट पद्धतीने ते कसे सोडवायचे ते आपण पुढे बघणारच आहोत. तर या तक्त्यावर आधारित पहिला प्रश्न मित्रांनो. चला तर मित्रांनो, आत्ता नुकताच आपण जो तक्ता बघितला त्याच्यावर आधारित हा प्रश्न आहे. बघा, लक्ष द्या की 1, 5, 0, 9 यातील प्रत्येक अंक एकदाच वापरून 4 अंकी जास्तीत जास्त किती विषम संख्या तयार होतील? बघा, या ठिकाणी जर आपण मागचा तक्ता बघितला तर लगेच आपल्याला उत्तर मिळून जाईल की याचं उत्तर 12 आहे.
परंतु शॉर्टकट पद्धतीनेचं उत्तर कसं काढायचं तक्तासुद्धा तुम्ही बघितला नाही असं समजून याचं उत्तर तक्ता बघितलेला नाही आहे किंवा तक्ता तुम्हाला पाठ नाही आहे, परंतु मग याचं प्रश्नाचं उत्तर कसं सोडवायचं कमी वेळेत, तर बघा अत्यंत सोपं आहे. आपण या ठिकाणी एक जो आहे तो हजार स्थानी घेऊया. आता आपण एक बघितलं असेल की 0 आणि इतर 3 अंक असतील तर एकूण संख्या किती बनतात, 18 बनतात. आणि चारही अंक वेगवेगळे असतील आणि त्याच्यात 0 नसेल तर संख्या 24 तयार होतात. परंतु या ठिकाणी 0 असल्यामुळे संख्या किती बनणार आहेत, 4 अंकी एकूण 18 बनणार आहेत. आता त्याच्यामध्ये आपल्याला नेमके विषम काढायच्यात. बघा मित्रांनो अत्यंत सोपं आहे. या ठिकाणी प्रत्येक अंकाच्या 6 संख्या तयार होतात. 0 हा सम आहे, त्या 6 जर आपण कमी केल्या तर इतर राहिलेल्या अंकाच्या 6 आणि 6 6 12 हे झालं उत्तर अत्यंत शॉर्टकट पद्धतीने. परंतु अजून वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगतो की बघा एक मी हजार स्थानी घेतला, राहिलेले जे अंक आहेत 5 0 9 परत 1 5 9 0 परत 1 बघा 1000 स्थानी असणाऱ्या 6 संख्या बनणार आहेत. आता आपण 5 2 वेळेस घेतला, आता 9 घेऊ 0 5 1 9 5 0 बघा त्यानंतर 1 आता 5 शेजारी घेतला म्हणजे शतक स्थानी 5 2 वेळेस 9 2 वेळेस. आता काय राहिला 0 राहिला मित्रांनो. बघा 9 5 आणि 5 9 याचा जर विचार केला तर बघा या ठिकाणी सम 2 झालेले आहेत आणि विषम बघा प्रत्येक अंकाच्या 9च्या 2 म्हणजे एकच स्थानी 9 असणाऱ्या 2 0 असणारे 2 आणि 5 असणारे 2 याचा जर विचार केला आपण तर अत्यंत सोप्या पद्धतीने बघा 1000 स्थानी असताना 9च्या किती बनलेल्या आहेत 2 0च्या 2 तर या ठिकाणी 0च्या 2 म्हणजे 1000 स्थानी असताना 0च्या 2 बनल्या. 5000 स्थानी असताना 0च्या 2च बनणार आहेत आणि 9000 स्थानी असताना 0च्या 2च बनणार आहेत. 0च्या 6 संख्या 18मधून कमी करा मित्रांनो, उरतील 12 म्हणून उत्तर आहे 12. अत्यंत सोपा प्रश्न आहे आणि तुम्हाला शॉर्टकट पद्धतीने सांगितलं की प्रत्येक अंकाच्या 6 संख्या तयार होतात. 0 एकक स्थानी असणाऱ्या 6 संख्या कमी करा 18मधून, काय उरेल 12 उरेल. अशा पद्धतीने हा प्रश्न आणि नेहमी विचारला गेलेला प्रश्न आहे. बऱ्याच परीक्षेमध्ये हा प्रश्न दिसतोय, कधी सम विचारतील तर कधी विषम विचारतील. आता हा एक प्रश्न आहे, याच्यावर आधारित सुद्धा एक प्रश्न आलेला आहे मित्रांनो. बघा ही 2 अंकाची एक संख्या आहे, ही 2 अंकाची आहे आणि ही 3 अंकाची आहे. अशा पद्धतीचा एक प्रश्न आपण घेतला होता. या संख्यांचा गुणाकार केला असता येणाऱ्या म्हणजे गुणाकारातील संख्येतील एकूण अंक किती, असा प्रश्न आहे. बघा सुरुवातीला पहिली संख्या 2 अंकी आहे, अधिक दुसरी 2 अंकी आहे आणि तिसरी 3 अंकी आहे. याची बेरीज करायची मित्रांनो. बेरीज येते 7, पण शक्यता किती असतील मित्रांनो, गुणाकाराच्या शक्यता किती असतील. आता हे अंक आपल्याला माहीत नाही आहेत की ही संख्या किती अंकी 2 अंकी आहे, पण कोणते अंक आहेत माहीत नाहीत. 99 असू शकते, 88 असू शकते, इथे कोणते आहेत इथे कोणते आहेत माहीत नाही. मोठ्यात मोठी संख्या असेल तर तिची शक्यता 7 अंकी असणार आहे. शक्यता किती असतील एकूण, जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या शक्यता असतात. बघा ही एक संख्या आहे 2 अंकी, ही 2 अंकी आणि ही 3 अंकी. एकूण संख्या आहेत मित्रांनो 3. एकूण संख्या किती आहेत बघा, एकूण संख्या 3 आहेत म्हणून शक्यता देखील 3 असणार आहेत. सर्वात मोठी शक्यता किती अंकी 7 अंकी, त्याच्यानंतर उतरता क्रम घ्या, त्यानंतरची 6 अंकी आणि शेवटची 5 अंकी. म्हणजे हा गुणाकार जास्तीत जास्त 7 अंकी असू शकतो किंवा 6 अंकी असू शकतो, कमीत कमी 5 अंकी असू शकतो, याच्या पलीकडं असणार नाही. असा पर्याय असणारा पर्याय आहे का बघा, 5 किंवा 6 किंवा 7. बघा पर्याय क्रमांक 2 हे आहे त्याचं उत्तर. अत्यंत सोपा प्रश्न. चला पुढचा प्रश्न बघूया. y ही समसंख्या आहे. बघा वायच्या जागेवर कुठलाही समांक घ्या मित्रांनो, 2 घ्या 4 घ्या कुठलाही अंक घ्या, उत्तर बदलणार नाही, कारण गणितात अपवाद नाही. मी नेहमी सांगत असतो गणितात काय नाही अपवाद नाही. जगातली कुठली 2 समसंख्या घ्या आणि याच्यात टाका, उत्तर बदलणार नाही. तर खालीलपैकी कोणती समसंख्या नाही. बघा वायच्या जागेवर आपल्याला 2 घेतला आहे, याच्यावर मी काय करतो 2 टाकतोय पहिल्या याच्यामध्ये. बघा इथे गुणाकाराचं चिन्ह आहे, वायच्या ठिकाणी मी 2 घेतोय, अधिक 2 2 गुणिले 2 4 अधिक 2 6. आपल्याला सम नको आहे, सम नाही म्हणजे विषम यायला पाहिजे म्हणून पहिला उत्तर होणार नाही. दुसरं बघा 3 गुणिले वायच्या जागेवर 2 घेतला आपण,
काय होईल 3 दुने 6, 6 आणि 3 9, बरोबर आहे. म्हणजे आपलं हे उत्तर आहे मित्रांनो. त्यानंतर परत पुढे बघूया, हे आपलं उत्तर आहे कारण ही संख्या सम नाही, विषम आली. त्यानंतर 3 गुणिले 2 अधिक 2, 3 दुने 6 आणि 2 8, म्हणजे ही सम आली, हे उत्तर होणार नाही. शेवटी बघू, 3 दुने 6 वजा 2, 6 मधून 2 गेले 4, ही सम आली म्हणून हे उत्तर होणार नाही. अत्यंत सोपं, कुठलीही वायच्या ठिकाणी कुठलाही सम अंक घेऊन तुम्ही टेस्ट करा, उत्तर हेच येणार. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. विषम मिळाली, सम नको आहे, विषम हवी आहे. चला 4 नंबरचा प्रश्न. 51 ते 71 संख्येपर्यंत येणाऱ्या विषम संख्यांची बेरीज त्याच दरम्यान येणाऱ्या समसंख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे. अत्यंत सोपा प्रश्न आहे. 51च्या अगोदर ज्या संख्या आहेत, किती संख्या आहेत? 50. आपल्याला 51 ते 70 पर्यंतच्या संख्या पाहिजेत. म्हणजे 70च्या अगोदर, म्हणजे 51च्या अगोदर 50 संख्या आपल्याला नको आहेत. आपण बघूया 51 ते 70 पर्यंतच्या एकूण संख्या कशा काढायच्या. 70 मधून 50 नको आहेत आपल्याला, ते वजा करा. किती राहिले? 20. म्हणजे 51 ते 70 पर्यंत किती संख्या आहेत मित्रांनो? 20. याचे जर दोन समान भाग झाले, बघा समान भाग होतात, किती होतात? 10 10 होतात, बरोबर आहे. तर या ठिकाणी सम आणि विषम संख्या काय असणार आहेत मित्रांनो? समान असणार आहेत. आणि याच असाच आपण एक प्रश्न घेतला होता. जर सम आणि विषम संख्या जर समान असतील तर जेवढ्या संख्या असतील, संख्या किती आहेत दोन्ही 10 10, तेवढाच त्याच्यातील फरक असतो मित्रांनो. म्हणजे उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 2 आहे. किंवा जर अजून तुम्हाला जर विश्वास बसत नसेल या गोष्टीवर तर बघूया. बघा 51 ही विषम संख्या आहे, शेवटची विषम काय होईल? 69 होईल मित्रांनो. या ठिकाणी भागिले 2 केलं तर मधली संख्या मिळते. पहिली विषम अधिक शेवटची विषम, बघा काय होईल? बेरीज करू. 120 भागिले 2 म्हणजे बेरीज किती आली? 60 आली. आणि गुणिले एकूण 10 संख्या म्हणजे एकूण बेरीज किती होईल? मग ही सरासरी आली मित्रांनो, मधली संख्या किंवा सरासरी 60 आली. आणि एकूण संख्या किती आहेत? 10 आहेत. म्हणजे बेरीज किती होईल? 600 होईल. आणि त्यानंतर आपण बघूया समचं. तर 51 नंतरची समसंख्या कोणती आहे मित्रांनो? 52 अधिक शेवटची सम 70 भागिले 2, ही मधली किंवा सरासरी, मधली सम किंवा सरासरी मिळेल. काय होतं बघा? 122 भागिले 2 61, आणि त्याला 10 संख्या आहेत म्हणून 61 गुणिले 10 काय होईल? 610. बघा आता फरक, 610 मधून 600 वजा करा, कितीचा फरक आहे? 10चा. या ठिकाणी समसंख्यांची बेरीज 610 आहे आणि विषमची 600 आहे. समसंख्यांच्या बेरजेपेक्षा कितीने कमी आहे? मग 10ने कमी आहे. पर्याय क्रमांक 2 हेच त्याचं उत्तर होतं. आता हा प्रश्न आहे 1 2 3 4 आणि 5 या अंकांपासून 2 अंकी किती संख्या होतील ज्यातील प्रत्येकात वरील अंक एकापेक्षा जास्त वेळ येणार नाहीत. म्हणजे आपल्याला 2 अंकी संख्या तयार करायच्या आहेत बघा. आणि अंकसुद्धा आपल्याला काय करायचं आहे? एकदाच वापरायचा आहे. म्हणजे बघा मी 2 घेतला, परत 1 सोबत मी 3 घेतो आहे, 1 सोबत 4, 1 सोबत 5. म्हणजे बघा 1 हा अंक दशक स्थानी असणाऱ्या एकूण किती संख्या बनल्या? 4. शॉर्टकट बघा, एकूण 4 बनल्या तर 2च्या बी 4 बनणार आहेत, 3च्या 4, 4च्या 4 आणि 5च्या 4. प्रत्येक अंकाच्या 4 अंक आहेत, एकूण किती? 5. म्हणून संख्या किती बनतील मित्रांनो? 20 बनतील. कारण बघा 1 आपण दशकस्थानी घेतल्यात, आपण 2 जर दशकस्थानी घेतला तर काय होणार आहे? 2च्या बाजूला 1 येणार आहे, 2च्या बाजूला 3, 2च्या बाजूला 4 आणि 2च्या बाजूला 5, अशा याच्यासुद्धा 4च बनणार आहेत. प्रत्येक अंकाच्या 4 4 संख्या बनणार आहेत, एकूण अंक 5 आहेत आणि आपल्याला 2च अंकी संख्या बनवायच्या आहेत. म्हणून 4 गुणिले 5 उत्तर येतं 20. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. बघा 6वा प्रश्न बघूया. 2 अपरिमेय संख्यांचा गुणाकार काय असेल? 2 अपरिमेय संख्येचा गुणाकार नेहमी अपरिमेय संख्या असेल, नेहमी परिमेय संख्या असेल किंवा नेहमी एक पूर्णांक असेल, कधी परिमेय तर कधी अपरिमेय. बघून घेऊया. या ठिकाणी मी वर्गमुळात 2 गुणिले वर्गमुळात 2
या दोन अपरिमेय संख्या घेतो आणि त्याचा गुणाकार येतो वर्गमुळात 4, परंतु हा वर्गमुळात राहत नाही, वर्गमुळाच्या बाहेर येतो. आता ही काय झाली, अंशछेद रूपात व्यक्त झाली, म्हणजे ही काय आहे, परिमेय आहे मित्रांनो. परत मी आता वेगळ्या पद्धतीने घेतो आहे, वर्गमुळात 3 गुणिले वर्गमुळात 3 बघा, किंवा इथे 2 जरी घेतलं तरी चालेल, कारण 3 आणि 3 जर घेतलं तर ती पूर्ण वर्ग होईल, म्हणजे पहिल्याच पद्धतीनं ती परिमेय येईल. पण इथे बदल केला, वर्गमुळात 3 घेतला आणि एक वर्गमुळात 2 घेतला, काय होतं बघा, 3 गुणिले 2 म्हणजे यांचा गुणाकार काय होईल, 3 दुने 6, पण परंतु ही वर्गमुळाच्या बाहेर येत नाही मित्रांनो. मग ही संख्या जर वर्गमुळाच्या बाहेर आली नाही तर ती काय असते, अपरिमेय संख्या असते बघा. मग म्हणजेच काय, आता हा पूर्णांक आहे परंतु तो परिमेय बी आहे, म्हणजे नेहमी पूर्णांक असेल हे काही होणार नाही, कारण वर्गमुळात 6 ही पूर्णांक नाही आहे म्हणून हे उत्तर होणार नाही. नेहमी अपरिमेय संख्या असेल, अगोदर बघितलं तर ती परिमेय आली म्हणून हेही होणार नाही. नेहमी परिमेय संख्या असेल हे होणार नाही, कारण वर्गमुळात 6 ही काही परिमेय नाही. पण याचं जे उत्तर आहे मित्रांनो ते काय आहे, पर्याय क्रमांक 4, ती कधी परिमेय असेल तर कधी अपरिमेय असेल. चला तर पुढचा प्रश्न बघूया. 1 ते 100 या संख्यांमध्ये 7 एकक स्थानी असणाऱ्या संयुक्त संख्या किती. संयुक्त संख्या विचारले. संयुक्त संख्येचे विभाजक कमीत कमी किती असतात मित्रांनो, 3 असतात. मग बघा, आपल्याला जर बघायचं झालं तर 7 जर बघितलं तर ती काय आहे, एकक स्थानी 7. 7 ही काय आहे, मूळ संख्या आहे, होणार नाही. 17 ही मूळ आहे, मग आपण घेऊया 27. 37 मूळ आहे, 47, 57, 67, 77, 87 बघा, 97 एवढ्या संख्या आहेत मित्रांनो 1 ते 100मध्ये. अगोदरची जी आपण 17 आणि 7 काय केलेत, कॅन्सल केलेत, कारण मूळ आहेत. आपण मूळ कट करूयात, ज्या मूळ संख्या आहेत त्या कॅन्सल करूयात. बघा, मूळ संख्या काय झालेल्या आहेत, कॅन्सल झालेल्या आहेत. 27ला भाग जातो 3ने, 57ला देखील 3ने भाग जातो, 77ला 7ने जातो आणि 87ला देखील 3ने भाग जातो. म्हणजे 3 किंवा 3पेक्षा जास्त विभाजक यांचे मिळू शकतात, म्हणजे त्या काय आहेत, संयुक्त संख्या आहेत. तर किती आहेत मित्रांनो, 1 ते 100मध्ये 7 एकक स्थानी असणाऱ्या संयुक्त संख्या किती मिळाल्या, 4 मिळाल्या, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, याच्यावर बरेच प्रश्न विचारले गेलेत, म्हणून हा जो प्रश्न आहे अशा पद्धतीचा प्रश्न आगामी परीक्षेमध्ये येणाऱ्या 2021च्या परीक्षेमध्ये यावर आधारित प्रश्न येऊ शकतो मित्रांनो. बघा, या ठिकाणी प्रश्न व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. 53.436 या संख्येत 4च्या उजवीकडील 3 बघा, 4च्या उजवीकडील 3 म्हणजे हा 3 या अंकाची स्थानिक किंमत 4च्या डावीकडील 3च्या किती पट आहे. सुरुवातीला कुणाची विचारली ती अंशस्थानी येईल, कुणाच्या ती छेदस्थानी येईल. अगोदर बघून घेऊया या 3ची स्थानिक किंमत. बघा मित्रांनो, वरच्या 3ची स्थानिक किंमत म्हणजे डावीकडील या ठिकाणी बघा 4च्या उजवीकडील म्हणजे या 3ची स्थानिक किंमत किती असणार आहे, तर ती असणार आहे 0.03 किंवा 3/100 असणार आहे मित्रांनो. या दोघांचा अर्थ एकच आहे. आणि 4च्या डावीकडील 3ची स्थानिक किंमत किती असणार आहे, फक्त 3 असणार आहे. तर बघा, या ठिकाणी 0.03/3 याला आपल्याला आता कसं सोडवता येईल मित्रांनो. बघा, आता मित्रांनो, तर याचा भागाकार करायचा आहे. वरचे दशांश स्थळ कॅन्सल करण्यासाठी बघा, पॉईंटच्या पलीकडे 2 अंक आहेत, खाली 2 शून्य देऊन टाका, दशांश निघून जाईल. खाली 2 शून्य दिले, दशांश निघून गेला. बघा, 3 1 3, 1/100 अर्थातच 1/10चा वर्ग. आणि त्याला जर आपण घातांकात रूपात वरती जर नेलं तर दशांश या ठिकाणी 10चा जो वर्ग आहे, ज्या ठिकाणी 2 आहे घातांक, त्याचं चिन्ह बदल होणार आहे मित्रांनो. 10चा घातांक ऋण 2 होणार आहे. असा पर्याय असणारा पर्याय कोणता आहे, पर्याय क्रमांक 4 आहे.
अत्यंत सोपा हा प्रश्न होता. चला तर पुढचा प्रश्न बघूया. x वजा 5/3 ही समसंख्या असल्यास, आता बऱ्याच मित्रांना हे कळत नाही आहे की या ठिकाणी जर समजा असं असेल 5, या 5कडे पाहून ते विषम म्हणतात, ही संख्या विषम आहे. अरे बाबांनो, तसं नाही आहे. या ठिकाणी जर आपण एक्सची एक किंमत 1 घेतली तर उत्तर काय येते? 6 येते. हां, मग ही सम आली की नाही? या 5चा संबंध नाही आहे. x अधिक 5 ही सम आहे. म्हणून x वजा 5/3 याची प्रक्रिया, याचा वजाबाकी कुठल्या तरी संख्येतून 5 वजा केला आणि त्याला 3 ने भागलं तेव्हा ती सम आहे, असा त्याचा अर्थ असतो. ही सम असल्यास तिच्यापेक्षा मोठी क्रमागत 8वी विषम संख्या कोणती? बघा, सम आहे, विषमवर जायचं आहे. काय करावं लागेल? अगोदर दिलेल्या संख्येमध्ये 1 मिळवू आणि तिला काय करून घेऊ मित्रांनो? विषम करून घेऊ. बघा, आता जी 8व्या क्रमांकावर येणार आहे यामध्ये 1 मिळवल्यावर ही सम झाली मित्रांनो. ही विषम झाली, सॉरी, ही काय झाली? विषम झाली. आपल्याला 8व्या क्रमांकावर जायचं होतं, परंतु 1 मिळवल्यामुळे आपण पहिल्या विषम संख्येवर गेलो. आता ज्या 8व्यावर जायचं होतं त्या ठिकाणी एक क्रमांक कमी होईल, 7च संख्या उरतील. परंतु आपण ज्यावेळेस सम आणि विषम ओलांडतो त्यावेळेस नकळत सम ओलांडताना विषम ओलांडत असतो. मग इथे 7 गुणिले 2 घ्यायचे. 7 दुने 14. बघा काय होईल? x वजा 5/3 अधिक हे 7 दुने 14 आणि त्याच्यात 1 मिळवला. किती झाले मित्रांनो? 15. छेद समान करून घेऊयात. 15 त्रिक 45. बघा, हे 45 प्लस छेद, इथे 3 इथे 3, एकदा घ्या 3. आता बघा, चिन्ह भिन्न आहेत. 45 आहेत, त्याच्यातून 5 खर्च झाले. काय होणार आहे? वजाबाकी होणार आहे. वजाबाकी किती येणार आहे मित्रांनो? x अधिक 40/3 असा पर्याय असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. अपेक्षित, आता ही विषम संख्या जी आहे ती बरोबर हे आहे, परंतु इथे सम आहे म्हणून ती विषम नाही असं म्हणणं चुकीचं आहे मित्रांनो. परंतु x अधिक 40/3 याच्या भागाकाराने जी संख्या मिळणार आहे ती विषम असणार आहे. म्हणून या ठिकाणी सम दिसतंय म्हणून ही विषम नाही असा त्याचा अर्थ होत नाही. चला तर पुढचा 10वा प्रश्न बघूयात. y अधिक 5 ही समसंख्या आहे. बघा, या ठिकाणी इथे 5 आहे म्हणून ती सम नाही असं नाही आहे. मी y ची किंमत 1 घेतो. बघा, 1 अधिक 5 काय होईल? 6 होईल. हो, 6 सम आहे, बरोबर आहे. म्हणून लक्षात घ्या, y अधिक 5 ही सम आहे, तर तिच्या मागील 12वी विषम संख्या कोणती? बघा, ही सम आहे मित्रांनो. आपल्याला विषम संख्येवर जायचं आहे, मागे जायचं आहे, वजाबाकी करायची. मी 1 वजा केला तर काय होईल? पहिली विषम संख्या मागची. आता जी 12वी आहे ती कितव्या क्रमांकावर येईल? मग 11व्या. मागे जातोय, वजाच करायचं आहे. 11व्या नंबरला पण गुणिले काय करायचं आहे? 2 करायचं आहे. कारण आपण तेवढ्याच काय करतोय? 11 विषम ओलांडताना 11 समसुद्धा ओलांडतोय म्हणून गुणिले 2. बघा काय होईल? y अधिक 5 वजा 1, 11 दुने 22. दोन्ही चिन्ह समान आहेत. माझ्यावर 22 रुपये कर्ज आहे, अजून 1 रुपये कर्ज आहे. एकूण कर्ज किती होईल? 23 होईल. चिन्ह बदल होणार आहे का? नाही, म्हणजे इथे वजाच असणार आहे. वजा 23. आता काय होईल? अधिक 5 वजा 5. चिन्ह भिन्न आहेत. भिन्न चिन्ह असेल तर वजाबाकी होते मित्रांनो. मग या ठिकाणी 23 मधून 5 वजा करा, उत्तर काय येईल? 18 येईल. परंतु चिन्ह काय असेल? वजा. हे 23 संख्येचं चिन्ह वजा आहे, ती मोठी संख्या आहे म्हणून मोठ्या संख्येचं चिन्ह येत असतं. बघा, उत्तर येईल y वजा 18 आणि पर्याय क्रमांक काय आहे? 3 आहे. y वजा 18. अशा पद्धतीने अत्यंत सोपा हा प्रश्न होता. चला पुढचा प्रश्न बघूया 11वा. जर n बरोबर 1 अधिक x आणि x ही क्रमवार 4 संख्यांचा गुणाकार आहे. बघा, मी सांगितलं गणितात अपवाद नाही. तुम्ही कुठल्याही 4 संख्या घ्या जवळच्या, 1 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले 4, आणि तुम्ही दुसऱ्याही क्रमावर घेतल्यात नैसर्गिक संख्या, काहीही बदल होणार नाही. गणितामध्ये जगात कुठेही गेलं तर 2 समसंख्यांची बेरीज समच असणार आहे, कुठेही जा. म्हणून या ठिकाणी कुठल्याही 2 क्रमावर, कुठल्याही 4 क्रमावर संख्या घ्या, त्यांचा जो गुणाकार येणार आहे आणि त्याने जी ही प्रक्रिया होणार आहे त्याच्यात कुठलाही बदल होणार नाही. पण जास्त दूर जायचं नाही, अगदी जवळचं उदाहरण बघायचं. आपण 1 2 3 4 या संख्या घेतोय. बघा, बेक बे बेत्रिक 6 आणि 6 चुक
24 हा गुणाकार 24 आला. आणि आता बघा 1 6 4 क्रमवार संख्यांचा गुणाकार आहे आणि n बरोबर काय आहे तर 1 अधिक x आहे. आता xची किंमत काय आहे मित्रांनो 24 आली आपली, ती ठेवून द्या इथे. काय मिळालं n काय मिळाला 25 मिळाला. कुठल्याही 4 संख्या घेऊन n तुम्हाला कुठला म्हणजे या ठिकाणी n 25 मिळाला. ज्या वेळेस आपण इथं 1 न घेता 2 3 4 5 घेतला बदल होत नाही. करून बघा. तर खालीलपैकी सत्य विधान कोणते. आता यांच्या बाबतीत n बरोबर काय आलेलं आहे 25 आलेलं आहे. मग n ही विषम संख्या आहे. यस n ही विषम संख्या आहे. n ही मूळ संख्या आहे का 25 नाही. n ही मूळ संख्या नाही. n ही पूर्णवर्ग संख्या आहे का हो n ही पूर्णवर्ग संख्या आहे. तर a आणि c बरोबर आहे. a आणि c दोन्ही सत्य आहे. पर्याय क्रमांक 1. आता तुम्ही काय करा बघा शंकासाठी आपण काय करू 2 3 4 आणि 5 घेऊन बघू काय होतं बघू. 4 त्रिक 12 या ठिकाणी बघा 4 पंचे 20 3 दुने 6 6 आणि 20 काय होईल गुणाकारांचा 120. आता बघा n बरोबर या ठिकाणी 120 जर घेतला मी 120 अधिक 1 काय होणार आहे 121 होणार आहे. 121 ही विषम संख्या आहे आणि ती पूर्णवर्ग देखील आहे. हेच येणार आहे. म्हणून मी नेहमी सांगतो 100% की गणितात अपवाद नसतो मित्रांनो. हा शब्दच नाही आहे आपल्या विषयामध्ये 100% गॅरंटेड आहे. चला तर पुढचा प्रश्न बघूया. 12 नंबरचा शेवटचा प्रश्न आहे. संभाव्य प्रश्नामध्ये अजून बरेच संभाव्य प्रश्न आहेत ते नंतर बघणार आहोत आपण. 5चा घातांक या ठिकाणी ऋण 2 आहे. 50चा घातांक ऋण 2 आहे. आता याला आपण कसं लिहू शकतो मित्रांनो बघा 25 गुणिले 1 छेद घातांकाच्या नियमाप्रमाणे याला जर छेदस्थानी घातलं तर या चिन्हामध्ये बदल होतो. ऋणाचा तो धन होतो. मग 50चा काय होईल तो घातांक 2 होईल धन 2 होईल. आता बघा 25 गुणिले आपण याला कसं करतोय 50 गुणिले 50 बघा 25 वरती आहे 25 1 25 25 दुने 50 काय होणार आहे 1 छेद 50 गुणिले 2 1 छेद 100 होणार आहे. 1 छेद 100. आता बघा इथे अदृश्य रूपात दशांश असतो तो डावीकडे जाईल. किती स्थळ जेवढे शून्य असतील संख्येच्या बघा 1च्या बाजूला 2 शून्य आहेत पलीकडे 2 स्थळ तो जाईल. म्हणजे उत्तर काय येईल 0.01 बघा. तर आपल्याला काय करायचं आहे ही स्थानिक किंमत असणारा खालीलपैकी पर्याय शोधा. म्हणजे 1 जो आहे तो कुठे पाहिजे आपल्याला दशांश नंतर दुसऱ्या स्थानी म्हणजे शतांश स्थानी. हा दशांश आणि शतांश बघा या ठिकाणी 1 कुठे आहे एकक स्थानी आहे हा पर्याय होणार नाही. या ठिकाणी 1 कुठं आहे दशांश स्थानी आहे होणार नाही. या ठिकाणी बघा 1 कुठे आहे सहस्त्रांश या ठिकाणी आहे हे होणार नाही. आपल्याला असा पर्याय शोधायचा आहे की अशा पद्धतीने त्याची स्थानिक किंमत असेल. बघा या ठिकाणी 0 आणि 1 जेव्हा आपण 1ची स्थानिक किंमत घेतो मित्रांनो त्यावेळेस या ठिकाणी काय घेत असतो आपण 0 या ठिकाणी 0.01 अशी स्थानिक किंमत असणारा म्हणजे दशांश नंतर 1 हा कितव्या स्थानी पाहिजे आपल्याला दुसऱ्या स्थानी. आणि मग दशांश नंतर दुसऱ्या स्थानी 1 असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. हा जो प्रश्न आहे मित्रांनो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. कारण अशा पद्धतीचा प्रश्न 100% TETला मागील परीक्षेला विचारलेला आहे आणि येणाऱ्याही परीक्षेला तो असणार आहे. म्हणून या पद्धतीच्या प्रश्नाचा आपण जास्तीत जास्त सराव करावा. अशा पद्धतीनं आपण मोजकेच 12 प्रश्न या ठिकाणी घेतले होते मित्रांनो. तर आज आपण या ठिकाणी थांबत आहोत मित्रांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये अजून बऱ्याच प्रकरणावरील अतिसंभाव्य प्रश्नांचा समावेश आपण बघणार आहोत. आपण भरभरून प्रतिसाद यूट्यूबवर देतात मित्रांनो. असेच प्रतिसाद देत राहा. आगामी नवोदयची परीक्षा होणार आहे त्याचासुद्धा सखोल गणिताचे 20 प्रश्नांचे स्पष्टीकरणाचं उत्तरे निश्चितपणे आपण सर्वात अगोदर आपण आपल्या चॅनलला देणार आहोत मित्रांनो. आपण फार चांगला प्रतिसाद देतात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. तर आज आपण या ठिकाणी 12 मोजकेच प्रश्न बघितलेत. पुढे आपण या प्रकरणावर आणि आणखीन प्रकरणावर आधारित बरेच प्रश्न घेणार आहोत.
जे की अतिसंभाव्य प्रश्नांचा समावेश असणार असेच प्रश्न आपण घेणार आहोत. चला तर मित्रांनो, या ठिकाणी थांबूयात. धन्यवाद मित्रांनो.